नमस्कार, मी प्रतिकेश माहेकर आणि हे माझे मित्र. आम्ही आज कवनतर्फे आपणा सगळ्यांचं स्वागत करतोय. आज 23 ऑगस्ट, विंदा करंदीकरांचा जन्मदिवस. आपल्या महाराष्ट्राचे लाडके कवी आणि आपल्या सगळ्यांच्याच ओळखीचे कवी ज्यांना आपण म्हणू असे विंदा, आज त्यांचा जन्म झाला होता आणि आपण आज त्यांच्या कविता म्हणून आज त्यांची आपण आठवण काढूया. फार कविता त्यांनी म्हटल्या आणि फार कविता फेमस देखील झाल्या जेव्हा इंटरनेट नव्हतं किंवा काहीच नव्हतं अशा काळात. आणि त्या कवितांव्यतिरिक्त देखील त्यांची अनेक कविता आहेत. त्यांची थोडीशी तोंड ओळख करण्यासाठी आज आम्ही इथे आलो आहोत. तर आपण आजच्या प्रवासाला सुरुवात करूया. नक्कीच. पहिली कविता हेमंत मी आज सुरू कर. तर म्हणजे भाषेला शब्दांचे डोहाळे लागतात या संकल्पनेवरती विंदांची कविता होती. तर कसं कुठलीही कविता शब्दाशिवाय अपुरी, त्यामुळे पहिली कविता ती घ्यावी असं मला वाटतं. तर सादर करतो. अस्तित्व कोणाचा विकास होऊन एक दिवस येतील अस्तित्वाच्या दोन्ही भुजा एका रेषेत. जाणीव जगत होतील एक, राहील उभा काळाचा दिभाजग आणि बनेल विश्व निब्रह्म सरळ कोणाच्या साक्षात्कार. अस्तित्व कोणाचा विकास साधताना गरोदर भाषेला लागतात डोहाळे सगुण शब्दांचे. पाहिजेत शब्द करडे काळे रसाळ रटाळ रेखीव रांगडे चपळ लंगडे प्रगाढ प्रशांत. पाहिजेत शब्द जहाल ज्वलंत. पाहिजेत शब्द ओंगळ ओवळे सात्विक सोवळे चेंगट हट्टी तरकटी मरकटी सुखरूप स्वादिष्ट. पाहिजेत शब्द गरोदर गर्विष्ठ. पाहिजेत शब्द बकुळीच्या कुशीतले दर्याच्या मिशीतले. पाहिजेत शब्द पहाटेच्या ओटीतले थडग्याच्या मिठीतले. पाहिजेत शब्द मुसमुसणारे धुसफुसणारे कुजबुजणारे. पाहिजेत शब्द खडखडणारे. पाहिजेत शब्द विश्वाला आळवणारे अणूला उचलणारे रक्तात मिसळणारे. गरोदर भाषेला लागतात डोहाळे सगुण शब्दांचे. कारण शब्दांनीच अमूर्त आशियाचे मूर्त ध्वनीशी लागते मंगल आणि वाढतात विचार विकार वर्गाच्या क्रमाने. होतात जाणीवा जागृत समृद्ध. म्हणजे यामध्ये त्यांनी सांगितले की कसे शब्द आपल्याला सुचतात. कमीत कमी 50 शब्द आहेत ह्यात. जी रूपक वाचली म्हणजे सॉरी मी खरंच मोजले. 50 शब्द कमीत कमी. म्हणजे शब्द भंडार काय असतो तर हा असतो आणि तो अख्खा शब्द भंडार एका कवितेत. कोणत्या कवींची म्हणजे आमच्यासारख्या कवींची तर टोटल शब्दांची संख्या एवढी असते. आम्हाला माहित असलेल्या एवढी फक्त रूपक एवढी तर फक्त रूपक टाकली. बरं, असं नाही की हे शब्द वापरायचे की दाखवायचे की आपल्याकडे इतके शब्द आहेत म्हणून ती वापरली गेली. ते प्रत्येक शब्दाचा एक अर्थ आहे जो त्या कवितेमध्ये आहे आणि तो चपखलपणे तिकडे बसतोय. तो तिथून काढला की ते फार वाईट दिसणार. इथला तिथेच छान वाटतो. आणि पहिला शब्द आपण लहानपणी जेव्हा बोलण्याचा प्रयत्न करतो, मला असं वाटतं आपण आई म्हणण्याचा पहिला प्रयत्न करतो. तर एक विंदांची एक हळवी बाजू होती. त्यांचं त्यांच्या आईवरती प्रेम होतं. आता तुम्ही म्हणाले मला कसं माहिती, तर आमची काही भेट नाही पण त्यांच्या कवितेतून भेटलेत ते. पुस्तकात आता गुगल आता कवितेतून अगदी आता छान असे बाजूला बसून गप्पा मारल्यासारख्या आता आपण कविता त्यांच्या वाचता ऐकू शकतो. तर एक कविता आहे त्यांची फार सुंदर त्यांच्या आईवरची. ती काय आहे आणि ती इच्छा प्रत्येकाची आहे आजच्या तारखेत आपली. ती इच्छा फक्त त्यांनी कवितेतून बोलून दाखवली आणि आपल्या सगळ्यांतर्फे आहे ती खरं. आपल्या सगळ्यांतर्फे ती वाचली. आपल्या सगळ्यांतर्फे विंदांना आणि आपल्या आईसाठी हे खास. विंदांच्या मृदगंध काव्यसंग्रहातून बाळ होऊनी कुशीत यावे मी आईसाठीची कविता सादर करतो त्यांच्या भाषेत. नक्कीच. पुन्हा वाटते तसेच येवले बाळ होऊनी कुशीत यावे. पुन्हा वाटते तसेच येवले बाळ होऊनी कुशीत यावे. अनपद्राच्या अभयाखाली डोळ्यांनी हे पंख मिटावे. हळूच पहावे पांघरुणांतून ओढून या अंगावर माया. निरखावी मग अंधारावर जरतारी कशिल्याची किमया. अन तुझी या हृदयाची दडदड येवल्याशा गालास कळावी. अन तुझ्या हृदयाची दडदड येवल्याशा गालास कळावी. खोल संथ श्वासाची चौरी ताळूवरती सतत ढळावी.
हा, हा, हा. केसांमधून फिरवित बोटे हात तुझा पाठीवर यावा. हम्म. नकळत माझ्या मुरकुंडीचा तव ओटीतील अहेर व्हावा. वा. आशांच्या नवलाख कळ्यांनी स्वप्नवेल तव डवरून जावी. तुझ्या संगाचा अवयव मी अशीच काही जाणीव व्हावी. एकदा परत करू. आशांच्या नवलाख कळ्यांनी स्वप्नवेल तव डवरून जावे. हम्म. तुझ्या संगाचा अवयव मी अशीच काही जाणीव व्हावी. वा. हव्या हव्याची हाव निवावी सुके सुके गंगेत नहावे. हम्म. हव्या हव्याची हाव निवावी सुके सुके गंगेत नहावे. पुन्हा वाटते तसेच ऐवले बाळ बहुली कुशीत यावे. बाळ बहुली कुशीत यावे. वा. आणि खरंच जसं तू आधी म्हणालास ना की आपल्यातल्या प्रत्येकाची ही एक इच्छा आहे ती त्यांनी कवितेत लिहिली आहे. आणि शब्द प्रयोग दवरुनी किंवा हे सगळं ते श्वासांची चौरी केवढं सुंदर रूपक आहे ते. नंतर ते आहेरवालं रूपक पण आहे. हो ओटीत ज्या ओटीतलं आणि आहेरवालं. शेवटी आपण सगळे काय आहोत ना तर आपण आपल्या आईच्या देहाचं एक छोटासा अवयव. अवयव आहोत. ते लिहिलंय. आणि ते त्यांनी किती छान लिहिलंय मांडलंय. आणि तेच लिहू शकतात तसं काहीतरी वेगळं. आता सहज म्हणजे आता तुम्ही एक प्रेमाची बाजू मांडली हो. आईच्या प्रेमाची. आता तू तुझ्या प्रेमाची माझ्या बाजू प्रेमाची बाजू. डोळ्यातल्या डोहामध्ये हम्म. डोळ्यातल्या डोहामध्ये खोल खोल नको जाऊ. हम्म. डोळ्यातल्या डोहामध्ये खोल खोल नको जाऊ. मनातल्या सावल्यांना नको नको सखे पाहू. हम्म. जाणीवेच्या गाभाऱ्यात नको जाऊ एकटीने. हा. जाणीवेच्या गाभाऱ्यात नको जाऊ एकटीने. गेलेल्यांना साधले का व्यथेविण मागे येणे. आ. व्यथेच्या या पेल्यातून सत्याचे जे घेती घोट. हम्म. व्यथेच्या या पेल्यातून सत्याचे जे घेती घोट. पूस त्यांना कसा कापे पिता पिता धीट होत. पूस त्यांना कसा कापे पिता पिता धीट होत. वा. वा. मस्त. मला ह्याचं टायटलच किती सुंदर आहे. डोळ्यातल्या डोहामध्ये. डोहामध्ये. वा. म्हणजे खरंच आणि डोळे तसेच असतात ना. डोहासाठी डोळ्यासाठी खोल आहे. खोल. त्यातच म्हणजे तुला काय बोलायचे ते त्यातच कळतं. त्यातच कळतं आणि ते त्यांनी जे मांडलं. मांडलं. तर आता ना माझी स्वतःची खूप त्यांची विंदांची एक आवडती कविता आणि त्यात मला जास्त काय आवडतं की माणसाने कसं असावं ते त्या एका कवितेत लिहिलंय. माणुसकी काय असते किंवा कसं जगायचं हे हे ह्याचं सुंदर वर्णन त्यांनी या कवितेत केलंय. एवढे लक्षात ठेवा. कवितेचं नाव आहे. उंचीनं आपुली वाढते फारशी वाटू नये. उंचीनं आपुली वाढते फारशी वाटू नये वा. श्रेय ज्याचे त्यास द्यावे एवढे लक्षात ठेवा. ती पूर्वजांची थोरवी त्या पूर्वजांना गौरवी. ती पूर्वजांची थोरवी त्या पूर्वजांना गौरवी. तीन कामे आपुल्या एवढे लक्षात ठेवा. जाणते जे सांगती ते ऐकून घ्यावे सदा. जाणते जे सांगती ते ऐकून घ्यावे सदा. मात्र तीही माणसे एवढे लक्षात ठेवा. चिंता जगी या सर्वथा कोणा न येई टाळता. चिंता जगी या सर्वथा कोणा न येई टाळता. उद्योग चिंता घालवे एवढे लक्षात ठेवा. विश्वास ठेवावाच लागे व्यवहार चाले त्यावरी. विश्वास ठेवावाच लागे व्यवहार चाले त्यावरी. सीमा तळ्याला पाहिजे एवढे लक्षात ठेवा. दुप्पटीने देत असे जो ज्ञान आपण घेतलेले. दुप्पटीने देत असे जो ज्ञान आपण घेतलेले. तो गुरूंचे पांग फेडी एवढे लक्षात ठेवा. माणसाला शोभणारे युद्ध एकच या जगी. माणसाला शोभणारे युद्ध एकच या जगी. त्याने स्वतःला जिंकणे एवढे लक्षात ठेवा. त्याने स्वतःला जिंकणे एवढे लक्षात ठेवा. काय सुंदर हे लहानपणी जर शिकवलं असतं तर माझ्यामध्ये आपल्यावर असे भरपूर संस्कार करायची गरजच नाही लागली असती. कारण हे तेव्हा जर समजलं असतं सगळं आणि या सांगितलं. कवितेत एका शेवटच्या ओळीत सार आहे ना की इथे स्पर्धा करायची तर आपण आपल्याशी स्वतःशी करून आपल्याशी घ्यायची. करायची. हा. म्हणजे जगण्याची दिशा जी आहे ना ती यातून सांगितली. मला एक तो शेर आठवलाय तो मी म्हणून
रिक्षा कुठे बसलाय अर्थात आठवत नाही त्याचाच म्हणतो. तुझसे जितने की उमेदे खुदी को हैरान आहे, मैं भीड़ नहीं इस जमाने की, मेरे अंदर एक जमाना है. वा वा एक हिंदी मराठी किती आपलं छान हातात हात घालून चालतंय. चालतं. Thought process. म्हणजे सेम लिहिलं गेलंय. हो. कसं भाषा. सुचतं रे. आवडत त्याच आहे. आणि किती सरळ सोपं आहे. असं सोपं, काही सोपं. रूपक नाही किंवा असं काही बडेजाव नाही की मी काहीतरी हा सांगतो. आणि किती सरळ सरळ सांगितलंय ना. म्हणजे असं नाही म्हणजे- आतापर्यंत ज्या कविता आपण ऐकल्या तर मराठी खूप असं तुम्हाला म्हणजे एक सांगतो, स्विमिंग पूलला अशी पिवळी पट्टी असते मग त्याच्या पुढे गेले की कसं डेंजर Dangerous. पट्टी ही कविता होती. अरे आणि ही कविता अशी वाटली नाही की एक घरातलं कोणी मोठा व्यक्ती आपल्या आपल्याला सगळं सांगतोय. समजावून सांगतो. हे एवढं लक्षात ठेव. बाकी सगळं ठीक आहे. बाकी सगळं ठीक आहे हे एवढं कर किंवा हे जे त्या काळात सांगणं होतं की सगळे सांगणार आहेत सगळे त्यांची त्यांची मतं मांडणार आहेत पण स्वतःचं पण एक मत मत असतं. ठेव. ती पण माणसं ती पण चुकू चुकू शकतात शकतात. आणि तुझं पण एक मत आहे जे तुला ऐकायला हवं हो. कारण शेवटी हरायचं तुला तुझ्याशीच आहे आणि जिंकायचं तुला तुझ्याशीच. तुझ्याशीच. वा छान होती. पुढे सहज. सहज मीच आहे का? तोच काहीतरी गोड बोल. नेहमी कसं काय विसरतोस म्हणजे डोळ्यांवर आलंच आहे आता ओठांवर पण येतो. हो तिथपर्यंतच काय शिवाय तो सहज कसं. तुझ्या ओठावरचा मोहर, हा तुझ्या ओठावरचा मोहर मम ओठावर गळला ग. तुझ्या ओठावरचा मोहर मम ओठावर गळला ग आणि आत्म्याच्या देव्हाऱ्यातून गंध मधुर दरवळला ग. हा आज मधाची लाट मनावर उसळत उसळत फुटली ग. आज मधाची लाट मनावर उसळत उसळत फुटली ग. आज सखे मज नकळत अलगज गाठ जीवाची सुटली ग. वा वा आगांतुक ही आज दिवाळी उंबरठ्यावर बसली ग. आगांतुक ही आज दिवाळी उंबरठ्यावर बसली ग. आज घराची फुटकी कवले अंधाराला हसली ग. वा चार दिशांच्या चार पाकळ्या चार दिशांना वळल्या ग. चार दिशांच्या चार पाकळ्या चार दिशांना वळल्या ग. विश्वफुलातील पिवळे केसर विश्वफुलातील पिवळे केसर खुणातयांच्या कळल्या ग. खुणातयांच्या म्हणजे प्रेम झालं की शेवट सगळं झाला. बिघडायला लागतं आपल्याला तसं. चार काय चार पाकळ्या चार दिशांना फुल वळल्या. आणि त्यातला केसर काय विश्वफुलातील पिवळे पिवळे केसर केसर खुणातयांच्या कळल्या ग. आई ग काय लिहिलंय रे हे. आणि किंवा ते मधाचं काय असं काहीतरी आज मधाची लाट म्हणा. लाट. आहा, इतकं गोड वाटलं ना आल्या आल्या म्हणजे थोडंसं असं शब्दात- बालकलेसारखं वाटलं होतं. बालकलेचं असं गोड गोड कसं काय लिहिलं? असं काय ना आणि सहजच्या आवाजात ऐकलं त्यात आपण त्याच्यामुळे ते अजून गोड वाटलं पण खरंच छान आणि मुळात हे बघ ना ही भाषा आपण नाही वापरत राहिली मम हो, तुझिया तुझिया. तुझिया वगैरे ठीक आहे पण मम वगैरे नाहीच वापरत आपण हल्ली. म्हणजे अगदीच प्रमाणित. हा प्रमाणित भाषा. पण ही किती गोड वाटते. गोड वाटते. गोड वाटते. Pure. खरंच एकदम. आणि या कवितेत एक गंमत म्हणजे ग शब्द त्यांनी जो वापरलाय खरं तर फुटली ग. ते यमकं कळल्या करतात, ग. त्यांनी तिकडे खळवापणा आणलाय. आणि ते ग मध्येच सगळे असं मला वाटतं की त्याचं आपुलकी आहे ना ती त्या शेवटच्या फक्त ग मध्ये त्याच्याशिवाय तो ग एवढूचा शब्द आहे, पण तो जो काढला ना ते जर एक तर ते नाही मजा येणार त्यात. हो. किती प्रेमळ वाटलं ते. कळल्या ग. तर वा. डोळे झाले ओठ पण झाले. तर आता आपल्या पूर्ण ज्या माणसाच्या जगाची सुरुवात जिथून होते स्तनापासून. तर ह्यांनी कसं सांगितलंय की जर लहान बाळ असतं ना त्यासाठी संपूर्ण जे जग आहे ना ते स्तनाकार असतं. हा त्यांचा एक मेन हे आहे या कवितेचा पाया आणि त्याच्यावर त्यांनी कविता लिहिली आहे. स्तनाकार आकाश पर्वत स्तनाकार स्तनाकार उसवत्या ढगांचा भास. स्तनाकार आकाश पर्वत स्तनाकार स्तनाकार उसवत्या ढगांचा भास. स्तनाकार फळे स्तनाकार बुबुळे प्रस्फुटत्या कळ्या स्तनाकार. स्तनाकार संतू पालूचं घुमट उमटणारा उद्गारही स्तनाकार. गुहे स्तनाकार गुहा स्तनाकार गुहेतला तपस्वी अंधारही स्तनाकार. गुहे स्तनाकार गुहा स्तनाकार गुहेतला तपस्वी अंधारही स्तनाकार. समानी हृदय स्तनाकार. चिंता स्तनाकार चिताही स्तनाकार. स्तनाकार अग्निशिखा आणि स्तनाकार जगत.
आणि स्तनाकार ब्रह्म. वा. म्हणजे शेवटी फिरून फिरून उत्पत्तीकडे जातो. उत्पत्तीकडे. आणि त्यांचं असं म्हणणं आहे की म्हणजे ब्रह्माची ज्या पातळीची त्यांचे सात्विकता वगैरे जे आहे ना तेवढंच पावित्र्य जे ब्रह्माला आहे तेवढंच पावित्र्य स्तनाचं सुद्धा आहे असं त्यांनी इकडे सांगायचं एक केलं. म्हणजे संपूर्ण विश्वच स्तनाकार म्हणजे ब्रह्म. ते आपला जो वासनेकडे बघण्याचा एक दृष्टिकोन आहे तो इथे असा पुसला जातो जातो. अक्षरशः पुसला जातो की आणि त्यांनी ते शेवटच्या ओळीत एक स्पष्ट करून टाकलं की काय आहे हे सगळं तर हा, ब्रह्म. ब्रह्म. ब्रह्म म्हणजे म्हणजे काय तर विश्व. खूप महत्वाचं, खूप महत्वाचं. त्याच्याशिवाय काहीच काहीच नाही. असं. असं. तर प्रतिकेश. आता अच्छा मी ऐकतो एक मला वाचता वाचता एक फार मस्त वेगळी कविता सापडली. हम्म. आपण काळ्या रंगाला फार नकारात्मक दृष्टीने पाहतो हम्म. हल्ली हा. तर हो आता आपण मला असं वाटतं ना की आपण आपल्या कोशात राहणारे झालो तर त्यामुळे. तर खूप दोषदृष्टी झाली त्यामुळे. हम्म. तर काळ्या रंगाकडे सौंदर्य म्हणून क्वचित प्रसंगी पाहिलं जातं आणि हम्म. ती एक दृष्टी असते आणि ती दृष्टी नेमकी विंदांकडे होती असं मला वाटतं. आणि त्यातून एका कवितेने आकार घेतलाय. ती कविता ऐकवतो मी तुम्हाला. हम्म. कवितेचं नाव आहे काळी राणी. हम्म. नव्हती अपुली ओळख काही रक्तांना पण कळले नाही. क्षणात तुटले कृत्रिम बंधन इच्छेचे चमकता पाते. पोर तशी तू काळी काळी नजरेत तुझ्या काळा कावा. हम्म. वा. पोर तशी तू काळी काळी नजरेत तुझ्या काळा कावा. केस काजळी काळी कंबर देह तुझा ग काळा पावा. वा. हा. काळा पावा. काळ्या काळ्या कुट्ट वासना काळोखातून जिबल्या चाटीत. तुझ्याच काळ्या करवंदास्तव गेल्या धावत वा. आणि तुझ्या काळ्या अंगातून आल्या काळ्या लहरी धावत. त्या लहरीतून अजून असे मी वाहत वाहत. वा. 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 ही कविता म्हणजे कविता ही म्हटल्यावर फार काही बोलूच नाही असं वाटतंय. हा. ती काहीतरी वेगळं म्हणजे आपण ऐकलं होतं ना कृष्णावर सावळ्या हो. कृष्णावर काळ्या विठ्ठलावर हो. केल्या जातात की कविता कविता काळी काळ्या राणी. मुलीवर हो. काळी राणी काळी राणी. तर सगळं इतकं सुंदर हो. हे केलंय आणि ते म्हणतात ना की सौंदर्य दृष्टीच असतं ना की त्या व्यक्तीच असतं. आणि त्यांची दृष्टी त्यांच्या खूप लेखणीतून सुंदर कळते. होते. हा. नंतर त्यांच्या वेगळ्या कविता असतात त्या आपण गिटान दृष्ट्या म्हणून पण वापरू वा, शकतो. अगदी. आणि अजून एक गंमत याच्यात म्हणजे ना की आपण जे काही हल्ली फार गुरफटलो आहोत ना फॉर्मॅटिंग. फॉर्मॅटिंग मध्ये माझ्या कवितेचं फॉर्मॅटिंग म्हणजे हे असंच पाहिजे हा. आणि हे असंच. एका वेळेस 4 शब्द चारच शब्द. मग दुसऱ्या ह्याच्यात पण 4 शब्द हवं आणि ते मीटर मध्ये बसतं. दुसऱ्या तर चौथ्याला आणि ते हो की 12 ओळीच पाहिजे. मग 13वी ओळ आली तर आपण कुठेतरी सेल्फ डाऊट हा. करतो की अरे आता असं पुढचं होतं. लिहिताना पण होतं की रे लिहिलं असं लिहिलं ही लाईन इथे संपली ही लाईन इथे संपली आणि ही लाईन इथे कशी संपू शकते. हो हे जे होतं ना ते तसं त्यांचं नाही. नाही त्यांचं त्यांचं नाही. ऑलरेडी मीटर मध्येच आहे एकतर कारण एक लय आहे लय त्यांच्या आहे. कवितेला. मग ते पण ते असं नाही वाटत की ते मुद्दाम केलं गेलं. हा. आणि ते मला असं वाटतं ना की त्यांनी काय केलंय की त्यांनी फॉर्मॅटिंग कडे वगैरे लक्ष न लक्ष देता नाही. त्यांच्या मूळ थॉट कडे लक्ष दिलं. अगदी. आणि आपण हल्ली काय होतं की आपण थॉट वगळता सगळीकडे लक्ष देतो. म्हणजे आपलं कसं असतं माहिती आहे का आपल्या डोक्यात जेव्हा काय सुचतं ना ते आपल्या मातृभाषेत सुचतं. तर यांची कधी मातृभाषा यमक मराठी असते. जमत नाही. वा. त्यांचा शब्द भांडारच तेवढा आहे. अरे बापरे. त्यांच्या एका कवितेवर आपला शब्द भांडार. नाही, पण तरी असून ते फॉर्मॅटिंग मध्ये अडकले नाहीयेत, हो. तर आता फॉर्मॅटिंगची गोष्ट केली आणि की सगळं कसं यमकात असतं तर ते मुक्तछंद सुद्धा छान लिहितात. फारच छान लिहितात. तर तसंच त्यांची एक मुक्तछंद कविता आहे. आपल्याला संयुक्त महाराष्ट्राची चळवळ माहिती असेल तुम्हाला तर तेव्हा हे कार्यरत सुद्धा होते विंदा आणि तेव्हा यांचे हे शिगेला होते म्हणजे त्यांच्या करिअरचे एकदम टिपला होते. तेव्हा त्यांनी जे हुतात्मे झाले किंवा ज्यांनी काय काय सोचलंय त्या चळवळीमध्ये त्यांच्यासाठी एक कविता लिहिली होती. अंधाराच्या मस्तीवरती रक्ताची गुळणी थुंकून तू मातीच्या कुशीत शिरलास. अंधाराच्या मस्तीवरती रक्ताची गुळणी थुंकून तू मातीच्या कुशीत शिरलास. याची मांडी मोडू नका हा माणूस शेवटपर्यंत उभा होता. वा. बुडणाऱ्या गलबत्त्याच्या डोलकाठीसारखा याच्या हाताच्या मुठी वळ. भिवू नका त्याच्या हातातील सर्व घट्टे खास त्याच्याच मालकीचे आहे. म्हणजे ते त्यांनी कमवले ना ते स्वतःचे पुढे दुसऱ्याचं हिसकावून नाही घेतलं सर. त्याचे उघडे तोंड हे असे आवडू नका पैशाच्या पिशवीसारखे. मेला असला तरी मवाली आहे पटकन शिवी घालली. वा वा.
आणि असे उपचारासाठी कवटी फुटेपर्यंत थांबवू नका, ती अगोदरच फुटलेली आहे. पहा उगवतीला फटफटले आहे आणि उद्याची ताजी बातमी शाई पिऊन झिंगली आहे. ओ वा. पहा उगवतीला फटफटले आहे आणि उद्याची ताजी बातमी शाई पिऊन झिंगली आहे. अंधाराच्या मस्तीवरती रक्ताची गोणी थुंकून तू मातीच्या कुशीत शिरलास, ती माती तुला विसरणार नाही. अन्यायाची निदान अज्ञानाला तरी चीड आहे. या शेवटच्या दगडाचा आधार घेऊन एक बुरुज अजून दात विचकीत राहील. तुझ्या अभावाजवळ मी अजून उभा आहे. अंधार आणि अधिक अंधार यांच्यामधील रित्या रेताळा डावापाय रोवून मी अजून उभा आहे. पण हे श्रेय मात्र तुझेच आहे. म्हणजे तो पुतळा बोलतोय. हा, शेवटचे जे ओळी आहेत ना ते असं आहे की हा पुतळा उभा आहे. हा पुतळ्याला सगळं श्रेय मिळते, हात त्याच्या गळ्यात बसतायत, पण सगळे श्रेय कुणाचं आहे? जे त्या मातीत गेले, केवढं आहे रे. त्यांचं रक्त त्या मातीत गेले. केवढं डीप आहे हो. हे समजणं. म्हणजे जे आपल्याला वाटतं की मुक्तछंद बाबा वेगळंच आहे हे काहीतरी. म्हणजे आणि ते अजूनही भिडतंय जर आपल्याला. म्हणजे तेव्हा हे चळवळीसाठी जे लिहिलं जायचं ते ऍक्च्युली ह्यासाठी लिहिलं जायचं की ते त्यांना भिडलं पाहिजे. जी लोक लढतायत त्यांच्यासाठी ऊर्जा मिळाली पाहिजे. ते आपल्याला आत्ताही मिळते. म्हणजे विचार करते तेव्हा काय होतं. त्यांची लेखणी पेटती होती असं वाटतं मला. त्यांनी लिहिलं ते मग ते खूप पेटताय आणि तो प्रकाश अजून आपल्याला जाणवतो त्यांच्या कविता वडव्यासारख्या पसरत आता पण पसरते. आणि यांची रेंज बघा ना काय सुंदर आहे. म्हणजे ते स्तनाकर ब्रह्मापासून आईपर्यंतची कविता लिहितात. आईपासून प्रेयसीच्या ओठांवरती जातात. पण या सगळ्यात त्यांना एक जाणीव आहे आपल्या देशाबद्दलची प्रेमाची की आपण या देशाचे एक नागरिक आहोत. आपलं काहीतरी देणं लागतं. तर ते आपल्या लेखणीतून पण लागतं. इथे यावर एक आठवलंय मला. आणि ही माझ्या मते ही सगळ्यांची आवडती आहे. आणि बऱ्याच लोकांना एक तोंडपाठ असते, पण ही जर नाही घेतली तर मला खूप चुकल्यासारखं वाटेल. त्यामुळे ही घेतलं पाहिजे. सब घोडे 12. जितकी डोकी तितकी मते, जितकी शिते तितकी भूते. कोणी मवाळ, कोणी जहाल, कोणी लठ्ठ, कोणी मठ्ठ, कोणी ढिले, कोणी घट्ट, कोणी कच्चे, कोणी पक्के. सब घोडे 12. गोड गोड जुन्या थापा, तुम्ही पेरा तुम्हीच कापा. जुने आशा नवा चंग, जुनी स्वप्ने नवा भंग. तुम्ही काय करणार, आम्ही तरी काय करणार. त्याच त्याच खड्ड्यामध्ये पुन्हा पुन्हा तोच पाय. जुना माल नवे शिक्के. सब घोडे 12. जिकडे रस्ता तिकडे पोळी, जिकडे सत्ता तिकडे पोळी, जिकडे सत्य तिकडे गोळी. ज्याचा पैसा त्याची सत्ता, पुन्हा पुन्हा हाच कित्ता. पुन्हा पुन्हा जुनाच वार, मंद घोडा जुना स्वार. याच्या लाता त्याचे बुक्के. सब घोडे 12. सब घोडे चंदी कमी, कोण देईल यांची हमी. सब घोडे चंदी कमी, कोण देईल त्यांची हमी. डोक्यावरती चप्पर तरी कोण देईल माझा हरी. कोणतरी देईन म्हणा मीच फसवीन माझ्या मना. कोणतरी देईन म्हणा मीच फसवीन माझ्या मना. भुकेपेक्षा भ्रम बरा, कोण खोटा कोण खरा. कोणी तिर्या कोणी छक्के. सब घोडे 12. मी जे सुरुवातीला म्हटलं त्यांच्या फेमस कविता मी जाणून बुजून म्हटलं, कारण मला माहिती होतं की ती सांगितलं होणारच नाही आपली याची. त्यांची म्हणजे ऐकली ते किती काही झालं तरी त्या ऐकाव्याशा वाटतात आजही. त्या बोलाव्याशा किंवा बऱ्याचदा आजही एक्झाम्पल्स म्हणून बऱ्याचदा. म्हणजे मी स्वतः थोड्या वेळा आधी जी वाचली एवढे लक्षात ठेवा असो, किंवा आपण हे बऱ्याचदा देणाऱ्यांनी देत जावे, घेणाऱ्यांनी घेत जावे, देता देता घेणाऱ्यांनी देणाऱ्याचे हात घ्यावे. हे आपण किती वर्ष एक्झाम्पल्स म्हणून ऐकतो, अगदी लहानपणापासून. आणि ते लहानपणापासून आपल्या मनात हे रुजलेले आहे असं मला वाटतं. आणि त्यांच्यासाठी आज आपल्याला हे करता आलं ही आपली पुण्याई म्हणायची. म्हणजे शब्दच नाहीये दादा. हा ना रे. म्हणजे काय लिहावं. म्हणजे हे असतं ना की लहानपणापासून आपण हे सगळ्या कविता ह्यांच्या म्हणजे एवढे लक्षात ठेवा जे मी मगाशी वाचली, किंवा आपण हे खूपदा ऐकलंय. म्हणजे मी माझ्या मम्मीकडनं हे बऱ्याचदा ऐकलंय की देणाऱ्याने देत जावे, घेणाऱ्याने घेत जावे, घेता घेता घेणाऱ्याने देणाऱ्याचे हात घ्यावे. हे म्हणजे मी इतक्यांदा ऐकलंय. आणि हे सगळं आपल्या मनात लहानपणापासून रुजलं. म्हणजे आपण हे म्हणी खूप आत्मसात करून घेतल्यात लहानपणापासून असं मला वाटतं, ज्या ह्यांच्या होत्या. आणि फायनली म्हणजे असं मला वाटतं की हेच आम्ही काय करू शकतो. म्हणजे त्यांनी जे म्हटलंय की शेवटी आम्ही देणाऱ्याचे हात घेऊन आम्ही काय देऊ शकतो, तर आम्ही
शकतो ते आम्ही देण्याचा प्रयत्न केलाय, जे खूप नाही आम्हाला मान्य आहे, खूप थोडं आहे. म्हणजे त्यांनी जे केलंय त्या मनाने हे खूप थोडं आहे, पण तरी आम्हाला जितकं जमतं किंवा काही चुका झाल्या असतील त्या तुम्ही पोटात घ्यायला आम्हाला माहितीये. आणि तुम्हाला जर हा कार्यक्रम आजचा आवडला असेल तर प्लीज लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. सबस्क्राईब केलं नसेल तर करा आणि बाजूला एक नोटिफिकेशन बेलचा असं एक आयकन असतो तो दाबा आणि कमेंट करायला विसरू नका. आणि आम्ही असंच येत राहू बऱ्याच कवींच्या वाढदिवसांसाठी, त्यांना बऱ्याच शुभेच्छा देण्यासाठी, त्यांची आठवण काढण्यासाठी. तर तुम्ही बघत राहा कवी. धन्यवाद.